शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आव्हान देणार असल्याचं कळत आहे। अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणामध्ये अण्णा हजारे हे निषेध याचिका दाखल करणार आहेत। दरम्यान अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतलाय। न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास हजारे आणि जाधव यांच्या वकिलांना वेळ सुद्धा दिलाय। तर 29 तारखेला आता पुढची सुनावणी या संदर्भात होणार आहे। दरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली होती आणि या सगळ्या प्रकरणाला आता अण्णा हजारे हे आव्हान देणार असल्याचं कळतंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? अण्णा हजारे आणि जाधव हे शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार असल्याचं कळतंय। काय नेमकी त्यांची भूमिका आहे? नक्कीच अलीकडेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि इतरांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी दिलासा दिला होता। त्यांच्या विरोधात त्यांनी अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट हा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला होता। मात्र त्या विरोधात आता अण्णा हजारे हे जाणार असल्याचं कळतंय। अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी तशी परवानगी कोर्टाकडे मागितलेली आहे आणि कोर्टाने देखील त्यांना तशी परवानगी दिली असून आता 29 तारखेला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत येणार आहेत अशी चिन्ह आता दिसतात, कारण शिखर बँक घोटाळा प्रकरणी खरं तर त्यांना क्लीन चिट मिळाली होती, अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सुद्धा सादर करण्यात आला होता आणि याला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आव्हान देणार आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून अण्णा हजारे हे कुठल्याही आंदोलनामध्ये आपल्याला दिसले नव्हते आणि आता मात्र अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणामध्ये अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार असल्याचं कळत आहे।